मुंबई शहरासह उपनगरामध्ये वायू प्रदूषणात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळते। मी सध्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये आहे आणि इथली जर स्कायलाइन आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की संपूर्ण मुंबईमध्ये सध्या धुरकट वातावरण तयार झालं आहे। धुक्याची चादर पसरलेली आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक आज 155 वर पोहोचला आहे, जो की धोकादायक श्रेणीमध्ये आहे। हवेतील PM10 चं प्रमाण 101 वर गेलं आहे, 201 वर गेलं आहे, तर PM 2.5 चं प्रमाण हे 60 वर पोहोचलेलं आहे। यामुळे श्वसनाचे आणि घशाचे आजार होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होताना पाहायला दिसतोय। गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना आज सर्व दूर धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते, ज्याने दृश्यमानतेवर अंशतः परिणाम सुद्धा झालेला आहे। ही जर स्कायलाइन आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीचं वातावरण सध्या संपूर्ण मुंबईमध्ये पसरलेलं आहे। ज्या इमारती आहेत त्या सुद्धा स्पष्टपणे दिसत नाहीयेत। मुंबईची ही सगळी स्कायलाइन जर पाहिली तर अंदाज येतो की मुंबईमध्ये कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे आणि हे वातावरण दूषित झालेलं आहे। महानगरपालिका वारंवार यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करते। प्रदूषण नियंत्रण बोर्ड देखील यावर नजर ठेवून आहे, मात्र कुठलीही परिस्थितीमधून त्यांना दिलासा मिळताना पाहायला मिळत नाहीये आणि मुंबई उपनगरामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो 33°C पर्यंत पोहोचलेला असताना देखील अशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये तयार झालेलं आहे, ज्याचा थेट परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय। आणि मुंबईतील दूषित हवामानाबद्दल काही ठोस उपाययोजना आखल्या जाणार आहेत का, यावर देखील आता चर्चा सुरू झाली आहे। कॅमेरा पर्सन नरसिंग गज्जलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।